वृश्चिक राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 1 जून या दिवशी गुरुग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 22 जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. प्रथम स्थान वृश्चिक राशी. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 20 जून या दिवशी आपल्या स्वतःच्या मेष राशीतनं वृषभ राशीमध्ये येतोय, म्हणजेच षष्ठातनं तो सप्तमात येतोय. लग्नेश ग्रह षष्ठात स्वराशीचा विपरीत नावाचा राजयोग 20 जून पर्यंत वृश्चिक राशीच्या जातकांना खूप चांगले फल देईल. नोकरीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती, नोकरीमध्ये मोठी जबाबदारी, नोकरीमध्ये वेतनवाढ, याचबरोबर आजाराला दूर करणारा हा महिना आहे. कुठलेही छोटे मोठे आजार सुद्धा अगदी सहज दूर होतील. याचबरोबर शरीरामध्ये तंदुरुस्ती, शरीरामध्ये बळकटीपणा, शरीरामध्ये काम करण्याची, उत्साह करण्याची शक्ती तुम्हाला प्रदान होते. त्याचबरोबर ज्यावेळेला तो 20 तारखेनंतर सप्तमामध्ये जाईल, वृषभ राशीमध्ये मंगळ ग्रह हा ऍक्टिव्हेट होतो, म्हणजेच शक्ती, जोम, उत्साह, वीर्याची ताकद, शक्ती ही वाढून जाते. ज्या बऱ्याच जातकांच्या जीवनामध्ये त्यांना पती पत्नींमध्ये समाधान प्राप्त होत नाहीये जीवनाचं, ते खऱ्या अर्थानं या 20 तारखेच्या नंतर त्यांना अनुभवायला मिळेल. मनातली इच्छा परिपूर्ण होणं अशाही संकेत येथे दाखवतात. द्वितीय स्थान या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा महिन्याच्या अगदी सुरुवातीला म्हणजे 1 जूनला कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून तो येतो आहे. आता मिथुन राशीतनं ज्यावेळेला कर्केत जाईल तर तो खऱ्या अर्थानं भाग्यात जातो आणि इथे उच्चीचा होतो. धर्म त्रिकोणाच्या दृष्टीनं विचार करता आध्यात्मिक शक्तीमध्ये गुरुग्रहाचं जे वास्तव्य आहे ते अतिशय बलशाली आहे. आणि यात गुरुच्या स्थानामध्ये गुरुग्रह उच्चीचा होणं म्हणजे खऱ्या अर्थानं गुरुची कृपा प्राप्त झाल्याशिवाय या महिन्यात राहणार नाही तुम्हाला. तुम्ही म्हणाल गुरुजी ती खऱ्या अर्थानं कशी प्राप्त होऊ शकते तुम्हाला ही कृपा? तर ती आर्थिक स्वरूपात तुम्हाला मदत देऊन जाणारी आहे. म्हणजे तुम्ही काम कसं करावं, कार्याला गती कुठे घ्यावी, कार्य कुठे थांबवावं हे सांगणारं स्थान म्हणजे हे भाग्यस्थान आहे. आणि धनाला भाग्याची साथ मिळणं म्हणजे तुमची प्रगती झालीच म्हणून समजायची. येणारे अडथळे कमी होताना दिसताय, आर्थिक पैशाचे मार्ग मोकळे होताना दिसताय. तृतीय स्थान या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पंचम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. तृतीयेश पंचमामध्ये शनी महाराजांना तृतीय स्थान मिळणं ही खऱ्या अर्थानं वृश्चिक राशीच्या जातकांसाठी खूपच उत्तम गोष्ट आहे. हे उपजय स्थान आणि या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पंचमात, म्हणजेच काय तर आपले बहीण भाऊ यांना पुत्रवत प्रेम तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे असाल तर त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. व्यापारामध्ये असलेल्या सगळ्या आपल्या जवळच्या लोकांना प्रेमानं तुम्हाला जवळ घेऊन त्यांच्याकडनं काम परिपूर्ण करून घ्यावं लागेल, म्हणजे तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकाल. तृतीय स्थानाचा हा विचार करता कष्टाचा संबंध या स्थानाशी असल्यामुळे कमी कष्टामध्ये जास्त धनप्राप्ती किंवा कमी कष्टात जास्त काम परिपूर्ण होणे. चतुर्थ स्थान याही स्थानाचा स्वामी शनी ग्रह हाही पंचम स्थानात असल्यामुळे वास्तू, घर म्हणजेच वाहन, शेती जमीन घेणे, त्याचबरोबर शेतीमध्ये अंतर्गत पिकाच्या व्यवसायाच्या दृष्टीने किंवा एखाद्या व्यापाराच्या दृष्टीने विचार करणे,
शेती व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी खूप चांगली संधी आणि निमित्तानं लोखंडाचा व्यवसाय करणारे जातक असेल, त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टदार असतील तर त्यातनं त्यांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळून कामाला गती किंवा त्यांच्या आर्थिक सुखाच्या गोष्टींसाठी तो पैसा ते उपयोगात आणू शकतात. पंचम स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा त्रिकोण स्थानाचा स्वामी त्रिकोणातच म्हणजे भाग्यस्थानात पडलेला आहे. ज्या पद्धतीने आपण या कुंडल्यांचं विवेचन करतो, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, तर धर्म त्रिकोणाच्या संदर्भाने तिथे ज्या वेळेला विचार केला जातो तर आध्यात्मिकतेच्या दृष्टीने हा महिना तुम्हाला जीवनाला आनंद देणार आहे आणि परमोच्च सुख प्राप्त करून देणार आहे. तुमच्या इष्टदेवतेची कृपा तुमच्यावरती या महिन्यात तुम्हाला लाभताना दिसते आहे आणि तुमच्या सगळ्या मनोकामना परिपूर्ण होताना या महिन्यामध्ये जाणवत आहे. संततीचा प्रश्न असेल तो मार्गी लागेल, मुलांचे शिक्षण असेल, स्वतःचं शिक्षण असेल तर परिपूर्ण होईल. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये यश येण्याचा संभव, यश येण्याचा मार्ग तुम्हाला दाखवतो आहे. षष्ठ स्थानाचा स्वामी षष्ठेश मंगळ हा 20 तारखेपर्यंत याच स्थानात असल्यामुळे नोकरीमध्ये मोठं पद मिळाल्यामुळे सगळे आपले जे आजूबाजूचे लोक आहेत ते आपल्यापासून जपून राहतील किंवा आपल्यापासून दबून राहतील ते, आणि मित्र सुद्धा तुमचे शत्रू होण्याचा प्रयत्न करतील, परंतु सगळ्यांना आपलंसं करून घ्या म्हणजे तुम्ही जिंकलं म्हणून समजायचं. त्याचबरोबर मातृ घराण्याचं विशेष प्रेम प्राप्त होईल तुम्हाला. सप्तम स्थान या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 8 जून पर्यंत सप्तमेश हा अष्टमात राहील आणि नंतर भाग्यात जाईल. 8 तारखेपर्यंत शक्यतो विवाह निश्चित करू नका. जरी तुम्ही स्थळ पाहून आला असाल, गेला असाल, तर ते 8 जूनच्या नंतर तुम्ही जर ते स्थळ पाहिलं, होकार दिला तर ते उत्तम राहील. 8 तारखेच्या आत आपली फसवणूक होऊ शकते. अष्टम स्थान या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 22 जूनला मिथुन राशीतनं तो कर्क राशीमध्ये जातो आहे. आता इथे अष्टमेश अष्टमात विपरीत राजयोग झालाय. अचानक धनप्राप्ती या 22 दिवसांमध्ये तुम्हाला होऊ शकते. जे जातक लॉटरीचं तिकीट, जे जातक शेअर मार्केट, जे जातक सोन्यामध्ये गुंतवणूक, अशा अनेक काही ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर तिच्यामध्ये मोठी धनप्राप्ती तुम्हाला दाखवते अचानक. भाग्यस्थानाच्या दृष्टीने गुरु महाराज महिन्याच्या पहिल्याच दिवशी तिथे गेले आहेत आणि ते कर्कीचे उच्चेचे राजयोगामध्ये असल्यामुळे भाग्य तुम्हाला जणू काही कवटाळून बसलंय. कुबेराचं धन तुमच्या जवळ येऊन थांबलंय असे योग जाणवणार आहेत. दशमस्थान सिंह राशी स्वामी सूर्य ग्रह हा 15 जूनला राशी परिवर्तन करतोय आणि तो वृषभेतनं मिथुनेत येतोय. आता बघा, दशमेश 15 तारखेपर्यंत सप्तमात म्हणजेच चांगला पद प्रतिष्ठा असलेला जातक आपला पती म्हणून आपल्याला प्राप्त होणे, चांगल्या पदावर नोकरीला असलेली मुलगी आपली पत्नी म्हणून आपल्याला प्राप्त होणे, त्याचबरोबर ज्या वेळेला तो अष्टमात जाईल त्यावेळेला अचानक म्हणून तो तुम्हाला इथे मोठ्या पदावरती सुद्धा विराजमान करून देऊ शकतो. एवढी ताकद या स्थानामध्ये आहे. एकादश स्थान कन्या राशी स्वामी बुध ग्रह हे 22 जूनला विपरीत राजयोगातनं भाग्यात येतील. त्यामुळे लाभ होणारच आहे. एवढे लाभ होतील की अगदी ते सांभाळावे कसे अशी गोष्ट तुमची होणार आहे. पैसा विचारपूर्वक सगळ्यांना विचारात घेऊन खर्च करा, तो योग्य असेल. व्ययस्थान स्वामी शुक्र ग्रह 8 जूनला राशी परिवर्तन करतील आणि ते विपरीत राजयोगातनं भाग्यात येतील. म्हणजेच काय तर हा महिना सोने पे सुहागा अशा प्रकारचा तुम्हाला असणार आहे. आपल्यासाठी शुभ अंक 2, शुभ रंग हिरवा आहे. शुभ दिवस 11 तारीख, 12 तारीख, 26 तारीख, 27 तारीख आणि 28 तारीख आहे. अशुभ दिवस 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो, ओम धर्माय नमः. या मंत्राचं पठण करा. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.